पुढचा टॉपिक आपल्याला क्लिअर करायचा मित्रांनो, दॅट इज व्हॉट इट इज अ क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन अँड ॲमॉर्फस सॉलिड. काय म्हणणार? क्रिस्टलाइन अँड व्हॉट ॲमॉर्फस सॉलिडचं आपल्याला काय करायचं आहे? अ क्लासिफिकेशन करायचं आहे. बरोबर. आता क्लासिफिकेशनची एक एक पॉईंट मी तुम्हाला सांगतो, तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तुमच्या बाजूला एका ठिकाणी एका हातात रबर आहे आणि एका हातात दगड ठेवला आहे, एखादा मेटलची प्लेट ठेवली आहे. बरोबर. तर पहिली गोष्ट तुम्ही क्लासिफाय करा. ठीक आहे, पहिली गोष्ट तुम्ही क्लासिफाय करा. तुम्हाला काय काय सांगता येतं बघा. शेप काय राहील? क्रिस्टलाइनचा शेप काय राहील माहिती आहे? फिक्स राहील, है ना. जसं एखादा दगड आहे, एखादा मेटल आहे, त्याचा शेप फिक्स राहील. आणि रबरचा शेप काय राहील? नॉट फिक्स्ड. बरोबर. हे महत्त्वाचं होतं. पुढची गोष्ट लक्षात ठेवा, दॅट इज आपल्याला कॅल्क्युलेट करायचं मेल्टिंग पॉईंट. हे MCQ आहे सगळे आणि आता आपण हे सॉल्व करतोय. मेल्टिंग पॉईंट, एखादा मेटल जो मेल्ट होतो आहे, बरोबर, तो त्याचा मेल्टिंग पॉईंट नेहमी फिक्स असतो मित्रांनो. पण रबरचा मेल्टिंग पॉईंट डिपेंड करतं की रबरचा कोणता पार्ट तव्यावर ठेवला आहे. बरोबर आहे ना. रबरला जर असा गोळा करून ठेवला तर वेगळा मेल्टिंग पॉईंट येईल. रबरला जर उभा करून ठेवला तर वेगळा मेल्टिंग पॉईंट येईल. जसं एखादं टायर आहे. तर सेम थिंग तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की क्रिस्टलाइन जे सबस्टन्सेस आहे तर यांचे मेल्टिंग पॉईंट नेहमी काय असतात? फिक्स असतात. आणि यांचे मेल्टिंग पॉईंट इज व्हॉट? नॉट फिक्स्ड. ओके, हे महत्त्वाचं. याच्यानंतर एक अजून पॉईंट विचारला जातो, दॅट इज कॉल्ड ॲज हीट ऑफ फ्युजन. तुम्हाला पहिल्यांदा ऐकायला भेटत असेल हीट ऑफ फ्युजन. हीट ऑफ फ्युजन म्हणजे काय? इट इज द अमाऊंट ऑफ हीट, है ना, ॲब्झॉर्ब बाय द सॉलिड सबस्टन्स टू गेट लिक्विफाय. ते मेल्टिंगमध्ये केलं ना तसंच. पण फ्यूज होणं म्हणजे काय? की दोन सबस्टन्सेस एकत्र येणं, है ना. जसं ॲलॉय कसा बनतो माहिती आहे? आपल्या गाडीचं चाक कसं बनतं? दोन सॉलिड एकत्र केले जातात. जसं तांब कसं बनतं, ब्रास कसा बनतो, स्टील ऐकलंय तुम्ही? स्टील कधी पिरियडिक टेबलमध्ये पाहिला का नाही? तर स्टील कशापासून बनतो, है ना. तर दोन सॉलिड एकत्र केले जातात आणि त्याच्यापासून स्टील बनतो. बरोबर आहे. सो हेच मला सांगायचं आहे की दोन क्रिस्टलाइन सॉलिड एकत्र केले, ज्या टेम्परेचरला एकत्र केले, जेवढी हीट ते गेन करतात, तर हीट गेनिंग कपॅसिटी यांची काय राहते? फिक्स राहते. आणि यांची काय राहील? नॉट फिक्स. बरोबर. दॅट इज कॉल्ड ॲज ॲमॉर्फस. क्लिवेज प्रॉपर्टी पुढची आहे. दिस इज व्हॉट अनदर प्रॉपर्टी, क्लिवेज प्रॉपर्टी. जसं एखाद्या चाकूने तुम्ही काय करताय? रबर कट करताय. स्पंज ना, स्पंज आपण पाहिलं असेल, त्याला कट करताय. तर स्पंजला आपण जर एखाद्या चाकूने कापलं तर बरोबर कापला जाणार नाही. पण एखादं करवत घ्या, एक्सा ब्लेड घ्या आणि एखादी मेटल प्लेट कापा तुम्ही, एकदम शार्प तुम्हाला त्याचा क्लिवेज भेटणार आहे. बरोबर. सो क्लिवेज म्हणजे काय? की कट केल्यानंतर, जसं बर्फी पाहिली आहे तुम्ही, यस, है ना. एखादा पेढा पाहिलाय ना, पेढा पेढा कट केला चाकूने, केक कट केला चाकूने, तर एकदम शार्प क्लिवेज त्याचा येत नसतो. एकदम शार्प नाही. जेवढा शार्प कशाचा येतो? एखाद्या मेटलचा येतो. बरोबर. सो मेटलचा क्लिवेज जो आहे क्रिस्टलाइन, हा काय असेल? एकदम शार्प क्लिवेज आहे. बरोबर. आणि इकडे काय लिहू? नॉट अ शार्प क्लिवेज. बरोबर. पुढे आपल्याला समजतं आहे हा कोणतं नेचर दाखवतो. बरोबर. हा कोणतं नेचर दाखवतो? हा नेचर दाखवतो ॲनिसोट्रोपिक. याचा नेचर कोणता आहे? ॲनिसोट्रोपिक. तुम्हाला मी शिकवलं बघा, है ना. एक महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला एक 10 मिनिटांपूर्वी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितला होता. काय? ॲनिसोट्रोपी काय आहे आणि आयसोट्रोपी काय आहे? तर एखादा क्रिस्टलाइन सबस्टन्स आहे, बरोबर, तर त्याच्याकडे रेग्युलॅरिटी असते. इलेमेंट हे बघा कसे रेग्युलरली अरेंज होत आहे, एका पॅटर्न ते अरेंज होता आणि कंटिन्यू असतात रे. असं नाही, जेवढं राहतील तेवढे कंटिन्यू राहतील. बरोबर आहे, है ना. आणि
ॲमॉर्फस मध्ये काय आहे बघा, ॲमॉर्फस मध्ये काय आहे बघा, नथिंग इज रेग्युलर इन ॲमॉर्फस. बरोबर. सो मी जेव्हा इलेक्ट्रिसिटी इथून सप्लाय केली तर मला माहिती आहे हा इलेक्ट्रिकल कंडक्टर आहे क्रिस्टलाइन. बरोबर. इथून वायर लावली तर इकडे कंडक्शन दिसेलच, इथून वायर लावली तरी सुद्धा इथे कंडक्शन मला दिसेल. पण मला हे समजायचं आहे की जेव्हा मी ए पासून कुठपर्यंत जातो, बी पर्यंत, ठीक आहे, आणि सी पासून मी जेव्हा डी पर्यंत जातो तेव्हा फिजिकल प्रॉपर्टी मी ए पासून बी पर्यंत अप्लाय करतोय. कोणती फिजिकल प्रॉपर्टी? इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. बरोबर. त्याच पद्धतीने मला माहिती आहे हे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इकडे ए पासून कुठे जातोय, बी पर्यंत, किंवा मी इथून सुरुवात करतोय सी पासून कुठे जातोय बघा, दॅट इज व्हॉट, डी पर्यंत. मला माहिती आहे यार की इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ॲमॉर्फसची 0 आहे. बरोबर. सो आपल्याला इथे सांगायचं आहे व्हॉट डू यू मीन बाय आयसोट्रोपी. आयसोट्रोपी, द फिजिकल प्रॉपर्टी, लक्ष द्या, फिजिकल प्रॉपर्टी does not changes with change in direction, बरोबर. और फिजिकल प्रॉपर्टी, पहिले समजावून देतो डेफिनेशन. और फिजिकल प्रॉपर्टीज आर व्हॉट, कॉन्स्टंट इन ऑल डायरेक्शन. बघा, समजण्याचा प्रयत्न करा. फिजिकल प्रॉपर्टी कोणत्या? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. फिजिकल प्रॉपर्टी कोणत्या? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, है ना, आठवतंय तुम्हाला? फिजिकल प्रॉपर्टी कोणकोणत्या सांगितल्या होत्या? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, इलेक्ट्रिकल कंडक्शन और इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स सुद्धा म्हणू शकतो मी, और इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स मी म्हणू शकतो आहे, किंवा थर्मल कंडक्शन मी म्हणू शकतो आहे. हीटिंग करतो बघा आपण एखाद्याला, तर या फिजिकल प्रॉपर्टी आहे. तुम्ही क्रिस्टलाइन मध्ये मोजा, कोणती एक प्रॉपर्टी घ्या, इलेक्ट्रिकल कंडक्शन सगळ्यांना समजते, मोजा, ए पासून बी पर्यंत मोजा, सी पासून डी पर्यंत मोजा, तर तुम्हाला समजतं की इकडनं कंडक्शन जे होतं इलेक्ट्रिसिटीचं ते वेगळं होतं, या डायरेक्शनचं वेगळं होतं. याला म्हणता काय? ॲज डायरेक्शन चेंजेस द व्हॅल्यू ऑफ सेम फिजिकल प्रॉपर्टी चेंजेस. जशी दिशा बदलवली तशी फिजिकल प्रॉपर्टीची व्हॅल्यू बदलते. फिजिकल प्रॉपर्टी बदलत नाही, एकच फिजिकल प्रॉपर्टी वेगवेगळ्या दिशेने कॅल्क्युलेट केली तर बदलली. बरोबर. सो बदलली म्हणून त्याला काय म्हणा? ॲनिसोट्रोपी. काय म्हणा? ॲनिसोट्रोपी. आणि इकडे काय आहे की हे एवढं खडतर आहे, एवढी इरेग्युलॅरिटी आहे की कुठेही गेलं तर डिस्टर्बन्स आहे. बरोबर आहे. कुठेही गेलं तर डिस्टर्बन्स आहे. म्हणजे ए पासून बी पर्यंत इलेक्ट्रिकल कंडक्शन काय आहे? 0 आहे. बरोबर. तर सी पासून डी पर्यंत सुद्धा कंडक्शन काय राहील? 0 राहील. दिशा कितीही बदला, कंडक्शन होईल का? नाही. ती व्हॅल्यू बदलताना दिसत नाही. सो कोणत्याही डायरेक्शन मध्ये गेले तर फिजिकल प्रॉपर्टी सेम येते, म्हणून त्या प्रॉपर्टीला काय म्हणता? आयसोट्रोपी. काय बोलता? आयसोट्रोपी. बरोबर. काय बोललं जाईल? आयसोट्रोपी. सो म्हणून बघा आपण काय म्हटलं, फिजिकल प्रॉपर्टी डज नॉट चेंजेस विथ चेंज इन डायरेक्शन. फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे गरम करायला सुरुवात करा, रबर है ना, टायर आहे तुमचं गाडीचं, त्याला गरम करायला सुरुवात करा एका बाजूने, दुसरी बाजू गरम होईल का? नाही होणार यार. त्याच्या जागी तुम्ही रिंग आहे तुमच्या गाडीची, तिला गरम करायला सुरुवात करा, बरोबर हळूहळू हळूहळू गरम होईल. आलं लक्षात? पण जर तुम्ही पोझिशन बदलवली, डायरेक्शन बदलवली, तर तुमचा स्पीड सुद्धा काय होताना दिसतो? बदलताना दिसतो. आणि बदललं कधी तर त्याला बोलतात ॲनिसोट्रोपी, आणि जर बदललं नाही तर त्याला काय म्हणता? आयसोट्रोपी. सो एक महत्वाचं स्टेटमेंट आपण इकडे केलेलं आहे. बरोबर. दे आर फेमस नेम,
फेमस नेम, यांची फेमस नेम काय आहे? क्रिस्टलाइनचं फेमस नेम सांगतो तुम्हाला. क्रिस्टलाइनचं फेमस नेम आहे ट्रू सॉलिड. क्रिस्टलाइनचं फेमस नेम काय आहे? ट्रू सॉलिड. बरोबर. आणि यांचं नेम आहे सुपर कूल्ड लिक्विड. काय म्हणता यांना? सुपर कूल्ड काय म्हणता? लिक्विड म्हणता, किंवा यांना सुडो सॉलिड म्हणता. बघा स्पेलिंग व्यवस्थित बघावं. पोरं याला फुसुडो वाचतात. फुसुडो नाही तर याचं नाव आहे सुडो सॉलिड. वी कॉल इट इज वॉट? अ सुडो सॉलिड. सो तुम्हाला हे क्लिअर होणं गरजेचं होतं. एक ट्रू सॉलिड आहे, एक आहे सुपर कूल्ड लिक्विड, दॅट इज कॉल्ड ॲज वॉट? अ सुडो सॉलिड तुमच्या समोर आहे. ठीक आहे. आपण पाहतो पुढचं क्लासिफिकेशन आहे ऑर्डर ऑफ अरेंजमेंट. ऑर्डर ऑफ अरेंजमेंट. ठीक आहे. तर तुम्हाला माहिती आहे इकडे जी इलेमेंट आहे, ॲटम्स आहे, ही रेग्युलरली अरेंज्ड होतात. बरोबर. रेग्युलर अरेंजमेंट. आणि इकडे अरेंजमेंट रेग्युलर आहे का? नाही. तर इकडे काय असेल? इरेग्युलर अरेंजमेंट आहे. कशी अरेंजमेंट आहे? इरेग्युलर अरेंजमेंट आहे. बरोबर आहे मित्रांनो. सो अशा पद्धतीने आपण इकडे पुढे जातोय. तुम्हाला इथे कुठेही अडचण आली तर मला लगेच व्हॉट्सअप करा. काही पॉईंट तुम्हाला अडचणीचा असेल तर तुम्ही ॲपवर सुद्धा माझ्याशी पर्सनली चॅट करू शकता. आपल्या ॲपवर या सगळ्या फॅसिलिटी दिलेल्या आहे. सो यू कॅन अंडरस्टँड. अदरवाईज वॉट एव्हर द प्रॉब्लेम यू हॅव, यू कॅन व्हॉट्सअप मी, टेक्स्ट करू शकता. याच्यावर प्रश्न करायचे आपल्याला. सगळ्यांनी हे समजण्याचा प्रयत्न करा. पुढचा पॉईंट आहे दॅट इज, मला एक क्वेश्चन करायचं आहे इकडे. मी क्वेश्चन केला आहे, तुम्हाला आठवत असेल SiO2 इज अ क्रिस्टलाइन. आठवत आहे तुम्हाला? SiO2 इज अ क्रिस्टलाइन ॲज अ क्वार्ट्ज. काय म्हणता रे या नावाला? क्वार्ट्ज. ठीक आहे. हा ग्लासचा फॉर्म्युला आहे. ठीक. आपल्या घरात जो ग्लास असतो ना त्याला मग काय म्हणता? SiO2. पण कधी? जेव्हा तो ॲमॉर्फस असतो तेव्हा. SiO2 इज व्हॉट? ॲमॉर्फस. आणि जे जे हुशार विद्यार्थी असतील त्यांना पटापट आठवत असेल की ग्लास कधी म्हणायचं आणि क्वार्ट्ज कधी म्हणायचं. तुमच्या मनातल्या मनात उत्तरं देऊ शकता तुम्ही की जर मी इन्स्टंट कूलिंग केली तर काय असेल आणि जर स्लो कूलिंग केली तर काय असेल. आय होप तुम्हाला क्लिअर होतं आहे मी काय सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. माझा पुढचा प्रश्न आहे SiO2 हॅज अ स्ट्रक्चर लाईक स्ट्रक्चर. तर SiO2 फॉर्म्स अ टेट्राहेड्रॉन. काय तयार करतो? काय तयार करतो? टेट्राहेड्रॉन. बरोबर है ना. हे एक हिंट आहे. मी होमवर्क देतो आहे. होमवर्क आहे, ही हिंट झाली. होमवर्क आहे तुम्हाला. SiO2 has what kind of structure? SiO2 has what kind of structure SiO2 has in a quartz and what? A glass. क्वार्ट्ज आणि ग्लास या दोन फॉर्मॅटमध्ये SiO2 कडे कुठल्या प्रकारचं स्ट्रक्चर आहे असं आपल्याला विचारलं जातं. ठीक आहे. सो तुम्हाला याचं उत्तर सांगायचं आहे. मी हिंट सांगून दिली आहे तुम्हाला. ओके. सो कॉपी दिस.